मित्रांनो, कुळगाव बदलापूर नगर परिषदेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एका नवीन घरांच्या लॉटरीची घोषणा केली आहे। या संपूर्ण प्रोजेक्टमध्ये तब्बल 1836 घरे बांधली जात आहे आणि त्यापैकी 305 घरांसाठी आता अर्ज मागवण्यात येत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या घरांची किंमत, तारखा, सबसिडी आणि नियम याबद्दलची संपूर्ण माहिती घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, कुठेही स्किप करू नका। प्रॉपर्टी विशेष या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही। सर्वात आधी बघूया की हे घर नेमकं कसं असेल आणि त्याची किंमत काय आहे। मित्रांनो, तुम्हाला साधारण 300 ते 350 स्क्वेअर फुटाचा सुंदर फ्लॅट मिळणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या घराची किंमत किती? तर घराची मूळ किंमत आहे 20 लाख रुपये। पण थांबा, यात एक खूप मोठा फायदा आहे। PMAY अंतर्गत तुम्हाला तब्बल 2.5 लाख रुपयांची सबसिडी मिळणार आहे। म्हणजेच हे घर तुम्हाला आणखी स्वस्तात पडेल आणि अर्ज करताना तुम्हाला फक्त 5,590 रुपये अनामत रक्कम भरायची आहे। जर दुर्दैवाने लॉटरी लागली नाही तर त्यातले 5,000 रुपये तुम्हाला सुरक्षितपणे परत मिळतील। आता महत्त्वाच्या तारखा पाहूया। ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात 8 जुलै 2026 पासून झाली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 7 ऑगस्ट 2026। पहिली प्रारूप यादी 24 ऑगस्टला लागेल आणि मित्रांनो, मुख्य लॉटरीची सोडत काढली जाणार आहे 18 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 12 वाजता। मित्रांनो, बदलापूरच्या या नवीन PMAY घरांच्या लॉटरीसाठी अर्ज करताना घाई अजिबात करू नका, कारण या योजनेचे नियम आणि अटी अतिशय कडक आहेत। फॉर्म भरण्यापूर्वी जर तुम्ही हे नियम वाचले नाहीत तर तुमचा अर्ज थेट रिजेक्ट होऊ शकतो। तर मग या लॉटरीसाठी नेमक्या काय काय अटी आहेत आणि काय शर्ती असणार आहेत? सर्वात पहिली आणि महत्त्वाची अट म्हणजे वयोमर्यादा आणि घराची मालकी। अर्ज सादर करताना तुमचे वय किमान 18 वर्ष किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्जदार, त्याचे पती किंवा पत्नी आणि अज्ञान मुलांच्या नावावर संपूर्ण भारतामध्ये कुठेही पक्के घर नसावे। दुसरी महत्त्वाची अट आहे रहिवासी पुरावा म्हणजेच डोमिसाईल। आता वळूया उत्पन्नाच्या अटीकडे। तुमचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे। यासाठी 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 किंवा 2025 ते 2026 या आर्थिक कालावधीतील तहसीलदार किंवा सक्षम अधिकाऱ्याच्या उत्पन्नाचा दाखला अथवा आयकर रिटर्न जोडणे बंधनकारक आहे। तसेच तुमची प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर घटक क्रमांक 3 अंतर्गत नोंदणी असणे अत्यंत अनिवार्य आहे, हे लक्षात ठेवा। मित्रांनो, घर लागल्यानंतरचे नियम सुद्धा ऐकून घ्या। म्हाडाच्या नियमानुसार या योजनेतील घर ताबा मिळाल्यापासून पुढील 5 वर्षे तुम्हाला विकता येणार नाही। लॉटरी लागल्यानंतर जर तुम्ही अर्ज मागे घेतला तर भरलेल्या अनामत रकमेतून 1% रक्कम कपात केली जाईल। नगर परिषदेने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार हप्ते भरावे लागतील। तसेच मुद्रांक शुल्क, GST, पाणीपट्टी आणि वीज बिल हे सर्व खर्च तुम्हालाच करावे लागतील। फॉर्म भरण्यापूर्वी आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला आणि बँकेचे डिटेल्स जवळ ठेवा। फॉर्म फक्त या स्क्रीनवर दिसत असलेल्या वेबसाईटवरच, या अधिकृत वेबसाईटवरच भरायचा आहे। मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या प्रॉपर्टी विशेष या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा। धन्यवाद।